आहे. सण सणावार आणि थोडा सोहळ्याला काही कोणाची ना नाहीये, थोडा उत्साह दिसणारच, लग्न आहे शेवटी ते. पण हे होत असताना सीमा नेमकी कोणती मांडायची, काय वाटतं तुम्हाला? अर्थात कुठेही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर चर्चा होतेच. आणि अर्थात जी आचारसंहिता आता मांडलेली गेलेली आहे, जिथे मर्यादित संख्येमध्ये लग्न करावं, भरघोस खर्च करू नये, किंवा संतांच्याच विचाराचा जर विचार करायला गेलं तर पैशाचं फार सुंदर मॅनेजमेंट हे शास्त्रवेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. शास्त्रवेदांमध्ये सुद्धा फार हे जे हुंडा वगैरे आहे याच्यावर वर्णित केलेलं आहे. आता हजारो वर्षांपूर्वीचा असलेला आपल्याला हा शास्त्रवेदांचा आधार आहे. मला एक श्लोक आठवतोय, सुभाषितकार सांगतात, ते म्हणतात उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम. इथे सामर्थ्याने आधम भातृवित्तश्च स्त्रीवित्त आदमाधम. याचा अर्थ असा होतो, जो स्वतःच्या कष्टावर कमवतो त्याला उत्तम पुरुष मानला जातो. जो वडिलांच्या जीवावर किंवा वडिलोपार्जितच्या जमिनी आहेत त्याच्यावर जो जगतो त्याला मध्यम पुरुष मानला जातो. जो भावांच्या जीवावर जगतो त्यांना आधम मानला जातो. आणि शास्त्रामध्ये जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षाही करतो, घेणं ही फार पुढची गोष्ट झाली, जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षा देखील करतो त्याला आदमाधम मानला जातो. आणि आदमाधम अर्थात विनाशाचं कारण ठरतो. म्हणून हे जे प्रश्न निर्मित होत आहेत की लग्नाला एवढं खर्च करावा का, मुलींसाठी याचं काय, खरं तर मुलगी जी आहे ही या लग्न समारंभामध्ये फार वेगळीच राहते. म्हणजे तिचा लग्न समारंभामध्ये विधीशीच फक्त संपर्क येतो. बाकी तिचा पाहुण्या रावळ्यांशी किंवा दुसऱ्या कुठल्या वरातीशी हा जास्त संबंध येत नाही. आणि जरी येत असला तरी माझं मत असं आहे की आम्ही मुलींनी सुद्धा आमच्या अपेक्षा सुद्धा थोड्याशा कमी केल्या पाहिजे. आम्ही सुद्धा स्वप्न बघतो की घोड्यावरच राजा यावा, तोही सामर्थ्यवंत असावा, म्हणजे अर्थात ऐश्वर्य संपन्न असावा, आणि माझं लग्न हे अगदी रोषणाईमध्ये झालं पाहिजे. हा सगळा विचार न करता एक सामाजिक भान ठेवून माझ्या लग्नाचा दुसऱ्याला कुठल्याच प्रकारचा त्रास न होता ते लग्न एक वैदिक पद्धतीनं झालं पाहिजे, असं मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे. एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की मुलीने सुद्धा म्हटलं पाहिजे की जर माझ्याशी नातं जोडायचं असेल, माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझी ही एक अट असेल की मी माझ्या आई वडिलांवर माझ्या लग्नाचा भार टाकणार नाही, किंवा माझं लग्न जास्त रोषणाईपेक्षा जास्त सात्विक वातावरणामध्ये व्हावं, हा माझा अट्टास आहे किंवा माझी अट आहे. असं जर मुलींनी केलं तर थोडीफार संख्या ही मला वाटतं गाजावाजाची किंवा हे जे आपण देखावा म्हणतो त्याची कमी होऊ शकते. अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे आणि त्यातून शिवलीला यांनी जे काही पुराणाचे आणि दाखले